राशीची 18 गुणांची सत्य भविष्यवाणी। भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे की जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखीच राहाल, आणि जर तुम्ही सुखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी सुखी राहाल। ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता ती गोष्ट त्वरित सक्रिय होईल आणि तुमच्या जीवनात प्रवेश करायला सुरुवात करेल। तर जसं तुम्ही विचार करता तसं घडतं। नमस्कार मित्रांनो, आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास आहे। आजचा हा कार्यक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। मला अजिबात असं वाटत नाही की याआधी तुम्ही असा कार्यक्रम यूट्यूबवर पाहिला असेल। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 18 गुणांची भविष्यवाणी आहे। कोणते आहेत ते 18 गुण? आणि फक्त कुंभ राशीचेच नव्हे तर घरात, कुटुंबात, मित्रांमध्ये आणि प्रेमसंबंधात ज्या व्यक्तींना तुम्ही ओळखता त्यांच्यातही हे गुण आढळतील। तुम्ही हे गुण पाहाल आणि मला कमेंट करून सांगा की ते कोणते गुण आहेत। आणि जर तुम्ही कुंभ राशीचे नसाल तरीही तुम्ही ओळखणाऱ्या व्यक्तींमध्ये हे गुण आहेत का ते जाणून घ्या। आज मी तुम्हाला सांगते की हे गुण सांगणार आहे ते जन्माच्या चंद्र राशीवर आधारित आहे। चला सुरुवात करूया। कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील 11वी राशी आहे। कुंभ राशीचा अधिपती शनिदेव आहे। कर्मफलदाता शनिदेव तुमचे अधिपती आहेत। तुमचं प्रतीक चिन्ह म्हणजेच एक घडा। खूप लक्षपूर्वक ऐका। पहिला गुण म्हणजे कुंभ राशीचे व्यक्ती मेहनती असतात। काही राशी अशा असतात ज्या खूप मेहनती असतात, त्यांपैकी कुंभ राशी एक आहे। कुंभ राशीचे लोक नेहमी संघर्ष करतात आणि त्यांना संघर्ष करायला भीती वाटत नाही। ते कधीही पळत नाही। आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने काही काम करून घेऊ शकत नाही। हे लोक मेहनती असले तरी ते आपल्याच पद्धतीने काम करतील। जे त्यांचं मन सांगेल तेच करतील। तिसरं म्हणजे स्वभावाने खूप चांगले असतात, पण समोरच्याला नेहमी त्यांचा स्वभाव समजत नाही। चौथा गुण म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना घाई गडबड करायची सवय असते आणि त्यामुळे ते स्वतःचं आणि इतरांचंही काम बिघडवतात। त्यामुळे घाई गडबड टाळायला हवी। पाचवा गुण म्हणजे कुंभ राशीचे लोक खूपच रोमॅन्टिक असतात, रोमॅन्सने भरलेले असतात। सहावा गुण म्हणजे ज्या कोणाशीही ते संबंध निर्माण करतात त्यांच्याशी खूप सकारात्मक आणि गंभीर होतात। आपल्या मनातील गोष्टी, घरातील गोष्टी आणि सर्व काही पटकन शेअर करतात, पण नंतर त्यांना याबाबत पश्चाताप होत असतो। हे नेहमी तुमच्यासोबत घडतं का? चला, सातवा गुण म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना फिरण्याचा खूप शौक असतो। हे लोक खूपच कलात्मक असतात आणि त्यांच्या जीवनात कलेचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो। मग ती अभिनयाची कला असो, गाणं असो, चित्रकला, व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी असो, या सर्व क्षेत्रात ते खूप चांगले असतात। देवाने कुंभ राशीच्या व्यक्तींना मोठी कला दिली आहे, मात्र इतकं काही मिळाल्यानंतरही त्यांच्या आत एक असमाधान असतं। जे काही मिळतं त्यात समाधान न मिळाल्याचं जाणवतं। जेव्हा ते काही खरेदी करतात त्यानंतर त्यांना असं वाटतं की यापेक्षा काहीतरी चांगलं घेऊ शकलो असतो। तुमचंही असंच होतं का? तुम्ही काहीतरी खरेदी केल्यानंतर असं वाटतं का की यापेक्षा चांगलं घेऊ शकलो असतो? हे असमाधान हे कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये शनिदेवांमुळे दिसून येतं। शनिदेव कुंभ राशीचे अधिपती आहेत, त्यामुळे हे लोक अनेकदा जास्त विचार करतात, खूपच ओव्हर थिंकिंग करतात आणि यामध्ये एकटेच राहतात। स्वतःच्या मनातील विचार कोणाशी शेअर करत नाहीत, मात्र त्यानंतर 15 दिवस असे असतात की ते खूपच सामाजिक होतात, लोकांमध्ये मिसळतात आणि आनंदाने वागतात। असं देखील कुंभ राशीच्या लोकांमध्ये आढळतं। कुंभ राशीच्या लोकांना अनेकदा शत्रू खूपच जास्त असतात। शनिदेव यांच्या राशीचे अधिपती असल्यामुळे त्यांचा स्वभाव असा असतो की त्यांचे शत्रू वाढत जातात आणि नंतर हे शत्रू त्यांना त्रास देतात। त्यांना याचं भान असतं की कोण त्यांचे शत्रू आहेत। आणि हो, कुंभ राशीच्या लोकांना कुणी डॉमिनेट करायला आवडत नाही। तरीसुद्धा कुंभ राशीचे लोक काही प्रमाणात स्वार्थी स्वभावाचे देखील आढळले आहेत। कुंभ राशीचे लोक आपल्या फायद्यासाठी खूप चतुराईने वागतात। ते आपला फायदा काढण्यात अग्रेसर असतात। त्यांच्या स्वभावात ही चतुराई ठळकपणे दिसून येते। तसेच कुंभ राशीच्या लोकांना दिखावा अजिबात आवडत नाही। ते अतिशय प्रॅक्टिकल असतात आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवतात। जे लोक त्यांच्यासमोर दिखावा करतात त्यांच्याबद्दल त्यांना अजिबात आवड नसते। मकर, कुंभ
सिंह, वृश्चिक आणि मेष राशीच्या लोकांना दिखावा अजिबात आवडत नाही आणि हे लोक प्रॅक्टिकल जीवन जगतात. तर या राशींना जास्त दिखावा आवडत नाही. त्या साध्या स्वभावाने जगायला प्राधान्य देतात. 13वा गुण म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना विसरण्याची सवय असते. कधी काही बोललात आणि मग नंतर विसरताय आणि नंतर विचार करतात की मी असं काय बोललो होतो. विसरण्याची ही सवय त्यांच्या जीवनात वारंवार दिसून येते. 14वा गुण म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्तींना समाजात राहणे, समाजाचे कल्याण करणे आणि समाजासाठी चांगले कार्य करणे खूप आवडते. ते आध्यात्मिक काम करतात आणि त्यांचे नाव व प्रतिष्ठा समाजात नक्कीच वाढते. 15वा गुण म्हणजे कुंभ राशीचे अधिपती शनिदेव असल्यामुळे हे लोक न्यायप्रिय असतात. ते स्वतःच्या कामात पुढे असतात, पण ते नेहमीच न्यायप्रिय असतात. कुणाचं नुकसान करणं आणि अन्याय करणं हे त्यांना आवडत नाही आणि ते कधीच कोणावर अन्यायही करत नाही. 16वा गुण म्हणजे कुंभ राशीची कोणत्या राशींशी चांगली जुळवाजुळव होते. वृषभ, मिथुन, कन्या, तुला आणि मकर राशी यांच्यासोबत कुंभ राशीची बॉन्डिंग चांगली असते, विशेषतः वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधामध्ये. 17वा गुण म्हणजे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात 30 वर्षानंतर मोठे बदल होतात. मग ते त्यांचे गुण असोत किंवा जीवनातील इतर गोष्टी. या वयात परिपक्वता वाढते. करिअर, वैयक्तिक जीवन आणि कुटुंबातही मोठे बदल दिसून येतात. 18वा गुण म्हणजे त्या राशी ज्या कुंभ राशीच्या लोकांसाठी जरा जपून वागाव्या लागतात. त्यांना भावना जास्त गहन नसाव्यात, कारण या राशींशी कधी कधी गैरसमज होऊ शकतात. त्या राशी आहेत मेष, कर्क, सिंह, धनु आणि वृश्चिक. या राशींशी कुंभ राशीच्या लोकांची थोडीफार मतभिन्नता दिसून येते. कुंभ राशीच्या जीवनात हे सर्व गुण सामान्यपणे दिसून येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.